बघा किती खुसखुशीत झालेत, मस्त खाऊन पण दाखव। मी रोहिणी भोईर झंझरी रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय पोह्याची चकली। त्यासाठी आपण 1 वाटी पोहे, कांदे पोहे ज्या पोह्याने आपण बनवतो ते पोहे घेतले। 1 वाटी पोहे आपण घेऊन ते आपण थोडेसे भाजून घेणार आहोत, म्हणजे ते क्रिस्पी होतील आणि मग ते आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। फाईन पेस्ट बनवायची आपल्याला, त्याची फाईन पावडर बनवायची आपल्याला, तर त्यासाठी आपण भाजून घेतोय। इथे आपण अर्धी वाटी, त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी चणे घेतलेत, ते पण थोडेसे आपण गरम करून घेऊया। आता आपण जे पोहे भाजून घेतले होते ते थंड केले, परातीमध्ये ठेवून मोकळे केले आणि त्यांना थंड करून घेतलं। आणि आता आपण ते मिक्सर जारमध्ये फाईन पावडर जी आहे, फाईन पावडर बनवायची त्याची। तर इथे आपण मिक्सरमध्ये ते वाटून घेतले, छान फाईन पावडर बनवले। आता ते बारीक चाळण जी असते बारीक पिठाची, ती आपण घेतली आणि त्याच्यात चाळवून घेऊया। आणि जे जाड जाड दाणे राहतील ते परत मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आता हे जे जाडे जाडे दाणे राहिले त्याच्यात, ते आपण परत एकदा मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया। इथे आपले भाजलेले चणे सुद्धा थंड झालेले आहेत। आता आपण ते वाटून घेऊया, त्याची सुद्धा फाईन पावडर बनवायचे आणि मग चाळणीत चाळून घ्यायचे। आता आपली ही छान चणे जे आहेत ते वाटले गेलेत। आता चाळणीमधून आपण चाळवून घेऊया। खरखरीतपणा नको आपल्याला, स्मूथ असं फाईन पावडर हवी आहे। तर आता चाळवून घेऊया मस्तपैकी। आता यातून सुद्धा ही जाडी अशी पावडर राहिली, ती परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता इथे आपण 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, ते पण चाळवून घ्यायचंय आपल्याला। आता सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊया। इथे आपण पाव वाटी आपण तेल घेतले, ते आपण कडकडीत गरम करून मग त्या पिठामध्ये मिक्स करणार आहे। ओवा घेतलाय, 1 टीस्पून आपण हिंग घेतलाय, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून आपण इथे धणे पावडर घेतले, 1 टीस्पून जिरा पावडर, 2 टीस्पून लाल मिरची पावडर आणि 1 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ। तर हे सगळे मसाले ना आपण ह्याच्यात टाकून घेऊया पिठात। आता हे सर्व मसाले पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेतले। दोन टेबलस्पून आपण तीळ घेतले। पाव वाटी तेल आपण कडकडीत गरम करून पिठामध्ये ओतून घेतलं। आता छान मिक्स करून घेऊया पळीच्या साह्याने। गुठळ्या असतील तर त्या सुद्धा आपण पळीच्या किंवा चमच्याच्या साह्याने मोडून घेऊया। आता पीठ आपण छान हाताने मळून घेऊया, म्हणजे जे तेल आपण टाकलेलं ते पिठाला लागलं पाहिजे। हे बघा, आता ही अशी मूठ वळली पाहिजे पिठाची, म्हणजे तेल बरोबर पडलंय आपलं। आता आपण कडकडीत गरम पाणी घेतलं आणि त्यानेच आपण हे पीठ मळणार आहोत। थोडं थोडं करून आपण गरम पाणी टाकून चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया। पळीच्या साह्याने आपण गरम पाणी मिक्स करून घेतोय थोडं थोडं करून पिठामध्ये।
आणि नंतर हाताने छान मळून घ्यायचं पीठ आपल्याला. इथे आपण गरम पाण्याने पिठाचे गोळे वाळून ठेवलेत. आता थोडं थोडं पाणी टाकून एकदम छान मळून घेऊया पीठ. सर्व गोळे फोडून आपण पीठ मळून घ्यायचे पाणी टाकून थोडं थोडं. इथे सुद्धा मी गरम पाणीच वापरलंय. आता हाताला थोडंसं तेल घेऊन गोळा मऊ असं मळून घेऊन तो आपण आपल्या साच्यामध्ये भरून घेऊया. साच्याला पहिले आपण आतून तेल लावून तयार करून घेऊया. आणि हा गोळा जो आहे त्यातला अर्धा गोळा आपण घेतला तो आपण साच्यात भरूया. साच्याची जी चकली असते तिची खडबडीत बाजू जी आहे ती बाहेरच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला आली पाहिजे. अशा प्रकारे आपण साचा जो आहे तो लावून घेतलाय आणि त्यात पीठ भरून घेतलं आपण. आता आपण चकली पाडून घेऊया. तुम्हाला जर ताटावरनं चकली उचलता येत नसेल तर जो पेपर असतो बटर पेपरवरती तुम्ही चकली पाडू शकता आणि ती उचलायला सुद्धा इझी पडेल तुम्हाला. तर ज्याला जमतंय ताटामध्ये त्यांनी ताटात करायचं, नाहीतर नसेल जमत तर बटर पेपरवर करायचं. अशा प्रकारे आपण चकल्या पाडून घेतल्या. चकली किती स्मूथली पडते आपली, जराही न तुटता. किती छान चकल्या झाल्यात बघा. आणि आता हे पळीने अशी उचलायची. पळीला थोडं तेल लावून घेतलं आणि त्यानेच उचललं आणि तेलात सोडल्या चकल्या आपण. ह्याने खूप इझी पडतं उचलायला. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करून बघा. पहिले हाय फ्लेमवरती चकली आपण 2 मिनिटासाठी हाय फ्लेमवर तळली आणि नंतर थोडा मीडियम केला गॅस. आणि आता न हलवता आपण चकली पूर्ण 2 मिनिटासाठी एका साईडने तळून घ्यायची. मगच जाऊन आपण तिला पलटी करायची. थोडं मी तेल लावलेलं होतं पळीला त्या आणि त्याच्याने मग उचलली चकली. ही बघा, ही झालेली आहे माझी. हा हलक्या लालसर कलरवरती चकल्या मी तळून घेतल्या. छान कुरकुरीत क्रिस्पी अशा ह्या चकल्या झाल्या होत्या. यंदाच्या दिवाळीत तुम्ही सुद्धा या कुरकुरीत क्रिस्पी अशा चकल्या नक्की बनवून बघा, पोह्याच्या चकल्या. आणि कशा झालेल्या ते नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
आता आपल्या सर्व चकल्या तळून झाल्यात. या बघा आता आपल्या चकल्या तयार झाल्या. तर आपण किती खुसखुशीत झाल्यात बघा. आता आपण तोडून बघूया जरा. बघा किती खुसखुशीत झाल्यात.